परवर नावाची एक भाजी येते. तर त्या पद्धतीनं ती भाजी आपण आपल्या ह्याच्यामध्ये वेलवर्गातली भाजी आहे. ती भाजी जरी आपण रेग्युलर आपल्या खाण्यामध्ये ठेवली, तरी सुद्धा उत्तम पद्धतीने ॲसिडिटी कमी करता येते. नारळ आणि साखर आणि सुंठ या 3 ज्या गोष्टी एकत्र करून घेतल्या जातात ना, त्यासुद्धा अतिशय उत्तम पित्त कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. दत्त जयंतीला किंवा कुठलाही जन्म सोहळा साजरा करतो, तेव्हा आपण सुंठवडा वापरतो. तर हा सुंठवडा जो असतो ना, तो सुद्धा पित्त शमन करणारा आहे. सुंठ, साखर ह्या 2 गोष्टी त्याच्यामध्ये वापरलेल्या असतात. तर हे सुद्धा आपण घरातल्या घरात काही गोष्टी उपलब्ध असतात. बऱ्याच वेळेला रविवारी संध्याकाळी वगैरे आता डॉक्टर नाहीये काय करू? अशी जेव्हा परिस्थिती येते, तर त्यावेळेला ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. ती वेळ त्या पद्धतीनं आपण निभावू शकतो आणि मग नंतर तुम्ही डॉक्टरांशी सल्लामसलत करून औषधं निश्चितच घेऊ शकता. त्याच्याच बरोबरीनं जसं आपण पटोल बघितलं, तर एक कोरफड नावाची वनस्पती असते, की ज्याला कुमारी आयुर्वेदामध्ये म्हटलंय. तिचा जो गर आहे, तो घेतल्यानंतर पचन उत्तम होतं आणि म्हणून अत्यंबुपान म्हणजे जास्त पाणी पिल्यानंतरची जी ॲसिडिटी असते ना, ती कमी येण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होत असतो. अर्थात या वनस्पतींचा उपयोग करत असताना सुद्धा आपण जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारणं, त्यांची सल्लामसलत करणं ही सुद्धा गोष्ट गरजेची आहे. स्वतःहून त्रास होतोय आणि 8-8 दिवस ह्या गोष्टी केल्यात असं करू नका.